तर सुप्रभात मित्रांनो, मी निखिल सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द आर्ट ऑफ हिमालयन. बराच वेळ झाला मी व्हिडिओ टाकले नव्हते, जवळजवळ 6 महिने झाले. तर मी मध्ये कुठे राईडला पण नव्हतो गेलो, छोटे मोठे राईड केलेले, बट त्याचे मी व्हिडिओज नाही बनवलेले. तर आजचा हा व्ह्यू आहे. तर बऱ्याच लोकांना माहिती असेल मी कुठे आलो आहे ॲक्च्युली. सो हा प्रवास आजचा 11वा दिवस आहे. तर हा प्रवास 11 दिवशी आधी चालू झालेला. सो त्यासाठी तुम्हाला 11 दिवस मागे जावं लागेल. बट इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतो मी कुठे आलो आहे. सो प्रत्येक बायकरचं एक ड्रीम असतं की लडाख राईड करायची. सो ते मी यावर्षी कंप्लीट केलेलं आहे. ॲक्च्युली कंप्लीट व्हायचं आहे. आजचा 11वा दिवस आहे. लोकेशन चांगली होती म्हणून विचार केला की इंट्रोसाठी हेच लोकेशन बेस्ट असेल. सो आय होप तुम्हाला सगळे व्हिडिओज आवडतील, सगळे रील्स आवडतील. रील्स बघण्यासाठी तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर जावं लागेल, ज्याचं नाव आहे द आर्ट ऑफ हिमालयन. सेम यूट्यूबचंच आहे. मी लडाख राईड डिटूरसोबत करतो आहे. ह्यांच्यासोबत मी अगोदर एक राईड केलेली गुहागर. सर हे सगळं मी अगोदरच्या फर्स्ट व्लॉगमध्ये बोललो आहे. सो एक काम करा, तुम्ही डायरेक्ट तिथेच या. सुप्रभात मंडळी, कसे आहात सगळे? बरेच दिवसांनी भेट होते आतला. मी निखिल सावंत स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये द आर्ट ऑफ हिमालयन. तर आज पुन्हा एका भटकंतीची सुरुवात झालेली आहे. ही जरा लॉंग ट्रिप असणार आहे. जरा खूपच मोठा गॅप झाला आपल्या यूट्यूबच्या व्लॉग्समध्ये. जवळजवळ 7-8 महिन्याचा गॅप झाला. लास्ट जी आपली सिरीज होती ती गोव्याची होती. त्याला एकदम चांगलं, म्हणजे माझ्या हिशोबाने तरी चांगला रेस्पॉन्स मिळाला, माझं नवीन यूट्यूब चॅनल असून. तर आजची आपली राईडची सुरुवात जी झाली आहे, जरा खूपच मोठी राईड होणार आहे ही. तर मी चाललो आहे लडाखला डिटूरसोबत. डिटूर एक टुरिंग कंपनी आहे. सो त्यांनी एक राईड ऑर्गनाईज केली आहे लडाखची. सो ती राईडला मी जॉईन झालो आहे. आणि आपल्या राहीमधला एक मेंबर अजून जॉईन झाला आहे, ज्याचं नाव आहे रोहन. सो आता आम्ही आधी कल्याण दुर्गाडीला भेटणार आहोत. तिकडनं मग नायगावचं मॅकडॉनल्डजवळ आमचा फर्स्ट मीटअप पॉईंट आहे डिटूरसोबत. आता सध्या माझ्यासोबत संदीप सर आहेत, जे डोंबिवलीमधूनच माझ्यासोबत राईड जॉईन केली आहे. तर बघू आता ही राईड कशी होते. गोवा तर सुपर सक्सेसफुल होती. तुम्ही सगळे व्लॉग्स बघितलाच असाल, तर ह्या व्लॉग्सना सुद्धा तुम्ही चांगला रेस्पॉन्स द्या. मी डिटूरसोबत आधी पण एक राईड केलेली गुहागरची, तेव्हा मला मस्त एक्सपिरियन्स आलेला. आणि लडाख कसं जरा नेक्स्ट लेवलची राईड असते. सो एक्सपर्ट्स असलेले बरे असतात. त्यांचं ते मागे 2दा पण घेऊन 2 सीझन झालेले त्यांच्या लडाखचे. सो मी विचार केला ह्या सीझनला आपण पण जॉईन व्हायचं त्यांना. एक वेगळाच एक्सपिरियन्स असणार आहे. खूप एक्सायटेड पण आहे या ट्रिपसाठी. बाकी आता रोहनला आम्ही आता दुर्गाडीजवळ भेटणार थोड्या वेळात. त्याच्यानंतर मी परत रेकॉर्डिंग स्टार्ट करेन. मी बहुतेक डायरेक्ट आता ठाण्याच्या मीटअपलाच रेकॉर्डिंग स्टार्ट करायचं. झालेला हा रोहन आहे आणि हे संदीप सर आहेत. सो बाकीच्यांच्या ओळख हळूहळू राईडच्या वेळेला करून देईल. आता इकडनं आम्ही चारोटी थांबणार ना. हां, चारोटी टोलकडे सेकंड मीटअप पॉईंट असेल आमचा. मग तिथून राईड कंटिन्यू करू. मी ऑफ केलं आहे. ठीक आहे, आता राईडला भेटूया. राईड इकडनं आपली लडाखची राईड स्टार्ट होते. सो गणपती बाप्पा मोरया. गावात काय मेहनत आहे. तर आता आपला ब्रेकफास्ट झाला.
ब्रेकफास्ट झाला आहे आमचा 11:46ला आणि आता कमीत कमी ठीक आहे बा हे काका इथले चला किती वाजले आहेत आता वाजले 5:48 आणि आम्ही आता लंच तर नाही म्हणू शकत पण स्नॅक्ससाठी इथे थांबलेलो. इकडनं अजून गोधरा समवट अजून 50-55 किलोमीटर्स गोधरा असेल जिथं आमचा आजचा स्टे आहे. खूप टायरिंग होती बाबा. लास्टचे 50-60 किलोमीटर्स तर नकोसे वाटले. माझ्या आवाजावरनं तुम्हाला कळत असेल की काय कंडिशन आहे. ठीक आहे आता सरळ बाईकवर भेटू. लास्टचे 50-55 किलोमीटर आहेत डे 1चे. आता आम्ही राईड आउट केलेलो आहोत. लास्टचे 50-55 किलोमीटर्स उरलेत. 1 तास एक्सपेक्टेड आहे पोचायला. जास्त लांब नाही इथून. आता तिकडे जाऊन नुसतं रेस्टच आहे कारण खरी जी राईड आहे सर्किट राईड आमची ती चंदीगडपासून स्टार्ट होणार आहे. सो बेसिकली हे 3 दिवस तर आमचे ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार. म्हणजे चंदीगडला पोचायला 2 ऑप्शन होते आमच्याकडे डिटूरकडनं. आयदर आपण डायरेक्ट चंदीगडवरनं स्टार्ट करू शकतो ऑर एल्स मुंबई लडाख मुंबई. बट मी मुंबई लडाख मुंबई चूज केलं बिकॉज हे वन ऑफ द माइलस्टोन असेल. कारण प्रत्येक बायकरचं एक स्वप्न असतं की लडाख राईड केली पाहिजे त्याने. सो म्हणून मी डिसाईड केलं की मुंबई लडाख मुंबईच करायचे. बट एवढं टफ असेल माहीत नव्हतं. आज तरी फर्स्ट डे आहे. फर्स्ट डेमध्येच हालत थोडी टाईट होते. बट आहे हो मोटिवेशन तर आहे कंप्लीट करायची आहे राईड मस्त. आता सकाळपासून एवढे एग्रो झालेलो त्या हा ब्रेक खूप उपयोगीचा ठरला कारण बिलकुलच ताकद नव्हती. अशा मोठ्या राईड्समध्ये ब्रेक्स घेणं खूप गरजेचं असतं कारण सलग 500-450 किलोमीटर राईड करणं हे जरा टफ असतं. आणि मी कोकण राईडनंतर मी हार्डली काय राईड केला. तसं बघायला गेलं तर मागच्या 1 वर्षात ही दुसरी माझी सगळ्यात मोठी राईड आहे. सो हे जरा चॅलेंजिंग असणार आहे कारण कोकण क्रॉनिकल्स ठीक आहे ते 1500 किलोमीटरची राईड होती. बट ही असणार आहे 5,000 ते 6,000 किलोमीटर एक्सपेक्टेड. पहिले दोन दिवस जास्त काय दाखवण्यासारखं नसणार बिकॉज नुसतं आम्ही हायवेवर असणार. काय टेरेन्स नसणार किंवा काय सिनिक व्ह्यू खूप असे कमी बघायला मिळणार. सो मी कन्फ्यूज आहे जरा की वेगळे व्लॉग्स बनवू की एकच बनवू 3 दिवसाचं. ते आता जेव्हा फुटेज म्हणजे एडिटिंगला घेईन तेव्हा मला कळेल की किती मिनिट्सचा फुटेज होतो आहे किती मोठा व्हिडिओ होतो आहे. सो त्या बेसिसवर मी डिसाईड करेन. पोचलो इकडे हॉटेलवरती. आता फ्रेश बीश होणार. ठीक आहे भेटू आपण आता उद्या डायरेक्ट बाईकवरती. सुप्रभात मंडळी. मी निखिल सावंत स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर द आर्ट ऑफ हिमालयन. तर आज आहे आमचा डे 2 लडाख राईडचा आणि ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे. सो आजची राईड जरा टफ असणार आहे. आज आम्ही अजमेरपर्यंत जाणार आहे. जवळजवळ 550-580 किलोमीटरची राईड असणार आहे. हे 3 दिवस आमचे नुसते स्ट्रेट रोडवरतीच राईड असणार. काय टेरेन नाही किंवा काय असे सिनिक व्ह्यू खूप कमी मिळणार. सो मी बहुतेक जसं काल बोललो कदाचित मी कंबाईनच करेन 3 डेज. इथेच घामाने काम 25 होतं माझं. आता फ्यूल हॉल्ट घेतील बहुतेक. चला गणपती बाप्पा मोरया.
sun, searching for a longer day. एका एक्सप्रेसचा क्लचचा इश्यू झाला, सो बहुतेक तो आणि बॅकअप ब्रेकर मागे राहतील आणि आम्ही पुढे जाऊ. My name, grasping into life. Life is happy but it's so insane. We must merely make a start. Savannah, I'm coming home. Savannah, we'll never be alone. Savannah, the beauty of the world. Savannah, let's all take a ride. Savannah. सेकंड ब्रेकडाऊन बजाज डॉमिनर, याचं फोक्सिल गेलं, पूर्ण ऑइलच हे लीक झालं इथे पण. चला चला आता ते त्याचं उदयपूरलाच जाऊन होईल रिपेअर. बजाजच्या शोरूम मध्ये दाखवायला लागेल. पण बसूया, बसायचं एक तास महाराष्ट्र. ठीक आहे. किती किलोमीटर आहे बाकी अजून? किती किलोमीटर आहे बाकी मला सांगायचं आहे. माझा आवाज नाही येते? अच्छा, किती किलोमीटर आहे बाकी अजून? 7 आहे ना? 7 किलोमीटर बाकी आहे लंच पॉईंट पर्यंत. असं गाडीचा इश्यू झाला ना कसं तरी वाटतं. उदयपूर 15 किलोमीटर, दिल्ली 687, जयपूर 422. ते बघ आता फिलिंग येते राजस्थानला आलोय. एंटर राजस्थान. असं एंटर खूप आधीच केलेलं पण आता फील येतो. आता आमचा लंच झाला. आवजीला थांबलेलो, उदयपूर जवळच आहे. आता इथून जवळपास 292 किलोमीटर्सची राईड बाकी आहे अजमेरला पोचायला. आता बहुतेक थोडी हेक्टिक असणार कारण सिटीमधनं जाणारे बोलतात हे लोक. सो जामून गरम होतं इकडे. नाही म्हटलं तरी असणार 48-49 डिग्रीज टेम्परेचर असणार. सो आता आम्ही थोडं फ्युलअपसाठी थांबलेलो. सगळ्यांचं फ्युलअप झालं आहे. आता अजमेरपर्यंत काय टेन्शन नाही. चांगली रेंज पण, ॲव्हरेज पण चांगला देतं गाडी. कालपेक्षा आजची कंडिशन जरा बरी आहे बिकॉज काय ठाण्याला आम्ही सकाळी निघालो तेव्हा मरणाचं ट्रॅफिक होतं. ट्रॅफिक म्हणजे नाही म्हटलं तरी 50 किलोमीटर तरी ट्रॅफिक होतंच. सो पूर्ण बॉडी तिथेच आपली एक्झॉस्ट झालेली आणि म्हणजे पूर्ण थकवा आलेला. बट त्यानंतर मग दिवसभर तो सकाळचा इफेक्ट पूर्ण दिवस राहिलेला आणि प्लस झोप पण फक्त 3 तासाचीच झालेली. सो ते कालचा जरा डे मला हेक्टिक वाटला. बट आज बिंग 570 किलोमीटरची राईड असून आतापर्यंत आम्ही नाही म्हटलं तरी 250 किलोमीटरची राईड केलेली आहे. बट कालपेक्षा थोडं फ्रेश वाटतं, एवढं असं थकल्यासारखं वाटत नाही. आता मोस्टली तरी सिटीमधनंच राईड असणार आहे आमची. सो जरा स्लो घ्यायला लागणार आहे. नंतर एकदा हायवे टच झालं की परत मग थोडं स्पीडअप करू. लोकेशनवरती आम्हाला पोचायला नाही म्हटलं तरी 5 ते 6 तास लागणार आहे.
प्रोव्हायडेड कुठे काय जास्त मोठा ब्रेक नाही घेतला. ठीक आहे, तर राईडची मजा घेऊ. थोडी हेक्टिक असणार आहे आजचा दिवस, प्लस उद्याचा दिवस पण थोडा हेक्टिक असणार आहे. उद्या पण आम्ही जवळपास एवढाच डिस्टन्स कवर करणार आहे. पण चंदीगड नंतर एक दिवस चंदीगडला रेस्ट असणार आहे, सो ते एक बरं झालं. आणि त्याच्यानंतर सगळे चंदीगडला जे जॉईन होणारे रायडर्स आले की आय थिंक ट्यूजडेला पोचणार चंदीगड. हां, थर्सडेला सकाळी आम्ही राईड आऊट करणार आहे चंदीगडमध्ये. चंदीगडपासून जी आपली खरी ट्रिप सर्किट राईड चालू होते ती एकदम अमेझिंग असणार आहे. खूप मजा येणार आहे त्या राईडला. चांगले व्हिडिओज वगैरे असणार आहे. अनफॉर्च्युनेटली यावेळेला आय थिंक ड्रोन शॉट्स नसणार आहे, बिकॉज जितकं मला माहिती आहे तोपर्यंत ड्रोन कोणी आणले नाही. आय लव्ह उदयपूर सिटी, उदयपूर लायन्स. ड्रोन कोणी आणलं नाही. आणि मागच्या वेळेला जे ड्रोन होता तो संजय सरांचा होता. सो या राईडला ड्रोन अवेलेबल नाहीत आमच्याकडे, सो असेच असणार आहे. पण मी नवीन कॅमेराची सेटिंग केली आहे, सो मी ट्राय करणार आहे की सेल्फी स्टिक लावून थोडं हाईटवरनं व्हिडिओ शूट करायचे वगैरे. बघू आता. कसं काय होतं बापरे ट्रॅफिक. ठीक आहे, एकदा हायवे लागले की परत मी ब्लॉगला रिझ्यूम करेन. तोपर्यंत जरा बॅटरी वाचवतो, मेमरी कार्ड वाचवतो. Light's gonna come. The birds have just begun. We will always take a stand for the people, for the land. Let's go back to when we were young. For the animals we stand. Let's go back to when trees were swung. Kids across the land. Savannah, I'm coming home. Savannah, we'll never be alone. Savannah, the beauty of the world. Savannah, let's all take a walk. Savannah, I'm coming home. Savannah, we'll never be alone. Savannah, the beauty of the world. Savannah, let's all take a walk. साठी थांबलेलो. आय थिंक बॅटरी पूर्ण लो झाली आहे. ब्रेकसाठी थांबलेलो बिरबारा रोडला आहे. इकडनं अजून 3 तास आहे. आता बघू, बॅटरी नाही आहे एवढी, तर कसं काय ब्लॉक करायचं ते बघू. आता लाईनअपला लागतो आणि गावात. हां ठीक आहे. आय थिंक बॅटरीच नाही आहे. ठीक आहे, नंतर थोड्या वेळाने बघू बॅटरी चेंज करायला मिळाली तर. थोडा छोटा एक ब्रेक घेतलेला, आता पेट्रोल वगैरे फिलअप केलं आणि आता अजून 63 किलोमीटर्स आहेत. ताकद बिलकुल नाही आहे माझ्यामध्ये, तरी बॅटरी संपलेली तर बॅटरी चेंज करून घेतली. थांबलो आहे तसं. बापरे, अजून 63. I'm coming home. Savannah. मित्रांनो, आज आहे डे 3 लडाख राईडचा. आता आम्ही निघतो अजमेरमधून. पहिला स्टॉप असणार आहे काहीतरी 200 का 250 किलोमीटर नंतर ब्रेकफास्टला. आणि टोटल राईड आजची होणार आहे ती आहे 650 किलोमीटर्स. नाही म्हटलं तरी 14 तास पकडून चाललो आहे आम्ही. सो आता बॅकअप वेकर रेडी होते आणि मग लाईनअप करून निघू. कालपेक्षा जास्त आजची राईड थोडी हेक्टिक होणार आहे, कारण स्टे एक नंबर आहे, कम्फर्टेबल होतं, स्पेशियस होतं. काल थोडे बेस लेअर वगैरे धुतले आणि आज जरा थोडंसं फ्रेश वाटतं आहे. बट
सकाळी 4 वाजता उठायला लागले, 4 ना सॉरी 5:30-5ला उठायला लागले. तयारी करून आता निघायचं. ॲक्च्युली प्लॅन होता 6 वाजता निघायचा, बट आता 1 तास लेट चाललो आहे. आता आपले आजची राईड तर 2 दिवस जरा जास्तच हेक्टिक राईड झाली आणि आजची पण हेक्टिक असणार आहे, बट उद्या आराम करायला भेटणार आहे. हे एकच मोटिवेशन आहे आजच्या राईडसाठी. आज जाऊन तिथे थांबणार आणि उद्या रेस्ट डे आहे. उद्या चंदीगडचे रायडर्स जॉईन होतील, म्हणजे जे चंदीगडवरनं राईड स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, एकदा टाईट आहे ना. या चार्जरचं माहीत नाही काय इश्यू झाला आहे, मोबाईलमधला चार्जिंग खेचून घेतं. बघू ते एकदा गेलं की मी विचार करतो आहे डायरेक्ट बोबोचंच लावायचं. वॉटरप्रूफ पण आहे, डस्टप्रूफ पण आहे, ह्याच्यावर कशी पडायची भीती पण असते. गणपती बाप्पा मोरया. तर आता अशा प्रकारे आपला राईड आउट झालेला आहे चालू. 3 दिवस गाडीवर मी पहिल्यांदा म्हणजे दिवसाला 500 किलोमीटर चाललेलं आहे. तर आमच्या युजली राईड असतात ते टोटल 500 किलोमीटरचे असतात. बट आज म्हणजे ही लडाख राईडलाच आमचं फर्स्ट टाईम असं झालं की 500-600 किलोमीटर एका दिवसाला मारतं. तर आता आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलेलो. अच्छा ट्रिप ॲफ लागली, फ्यूल भरावं लागेल आता लगेच. ब्रेकफास्टसाठी थांबलेलो. वाजले आहे 12:35. ॲक्च्युली लंचसारखंच झालं आमचं. अजून 354 किलोमीटर्स जायचं आहे. गुगलच्या अनुसार दाखवतं आहे 4 ते 5 तास लागतील, बट थोडं मध्ये ब्रेक घेत गेलं तरी माहीत नाही किती वेळ लागेल. एक्सपेक्टेड टाईम माझ्या हिशोबाने तरी 8, 8:30, 9च आहे. आज गरम जाम आहे. राजस्थानमध्ये टेम्परेचरचं नेक्स्ट लेवल आहे. तर आता आम्ही लंच तर नाही केलेला, सो इथे थोडा वेळ बसून स्नॅक्स वगैरे खाल्ले आणि मिल्कशेक आणि बर्गर खाल्लं. तर आता काय झालेलं, मगाशी ज्यांच्या गाडीचा इश्यू झालेला त्यांची ॲक्च्युली क्लच प्लेट उडाली. सो ते रिपेअर करायला जायचं तर आम्ही इथे एक छोटा नाही बराचसा मोठा ब्रेक घेतला आणि 1 मिनिट गाडी फिरवतो. बराच मोठा ब्रेक घेतला आणि थोडा रेस्ट केलं, पाणी पिलं आणि आता राईड आउट करत आहोत परत. अजून 201 किलोमीटर आहे. आता सध्या आम्ही सोनीपत जवळ आहे. एक्सक्यूज मी, सोनीपत जवळ आहे. इकडनं 201 किलोमीटर आहे आमचा स्टे. आणि मग बॅटरी थोडी कमीच उरली आहे. बघू किती राहते का स्टे लोकेशनला जायचं तर. आमचा अजून स्टे 201 किलोमीटर आहे. इथे 4 तास दाखवते, पण 10, 10:30 पकडून चाला. बॅटरी कमी उरली आहे, सो त्या हिशोबाने मी थोडेफार शॉर्ट्स घेईन अजून. ठीक आहे, भेटू आता डायरेक्ट रोडवरती.
तर आम्ही आत्ता चंदीगडला पोचलो आमच्या स्टेजवर. आता सगळं अनलोड करून वरून येऊ, फ्रेश होऊ आणि मग डिनर करू. आता काय ब्लॉग करणार, आता उद्या कंटिन्यू करू. किती वाजले? 11:30ला पोचलो. खूप हेक्टिक होते आजची राईड, बापरे. ठीक आहे, गुड नाईट, बाय.